नमस्कार. आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. हा व्हिडिओ कुठल्या शेअर मार्केटसाठी किंवा मार्केटच्या लेवल वगैरे यासाठी नसून मार्केटमध्ये जे स्कॅम चालू आहेत किंवा जे शेअर मार्केटला बदनाम करण्याचं एक रान उठवलेलं आहे त्याबद्दल आहे. ओके, लक्षात घ्या. ही घटना आहे शेवगाव तालुक्यातील. या ठिकाणी सुद्धा करोडो रुपयाचा ट्रेडरला, किंवा मी तर ट्रेडर म्हणू शकत नाही, लालची लोकाला मी 2 वेळेस म्हणून लालची लोकाला चुना लावण्याचं काम केलेलं आहे. आणि चुना त्याच लोकाला लागतो जे शिकलेले आहेत. शिकल्या सवरलेल्या लोकाला चुना लागू शकतो, कारण की शिकल्या सवरलेल्या लोकांच्याच मनात लालसा निर्माण होते. जगामध्ये तुम्ही कुठेही जावा, एका वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 2 वर्षात पैसा डबल होणं अशक्य. हां, चुकून जर आपण चांगल्या ठिकाणी प्लॉट इन्व्हेस्टमेंट केली किंवा काही सोनं चांदी घेतली असती पाठीमागाला 1-2 वर्षापूर्वी तर झाला असता. परंतु शेअर मार्केटमधनं 2 महिन्यात देतो पैसा डबल करून, 1 वर्षात देतो डबल पैसा करून, असं अशक्य आहे. आणि त्यातली त्यात एंट्राडेमधनं तर अशक्य आहे. एंट्राडेमध्ये काम करताना किंवा एंट्राडेमध्ये पैसा कमवायचा असेल तर वैयक्तिक स्वतःला, मी जे हमेशा म्हणत असतो, कमीत कमी 4 ते 5 वर्षाचा अनुभव लागतो. तेही एका दिवसात डबल पैसा होऊ शकत नाही. 2%, 4%, 5% पर डे तुम्ही काढू शकता. परंतु कितीही मराठी माणसाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा, लोकाला फसवेगिरी किंवा जी मोठ्या गप्पा मारतात अशा लोकांचं या जमान्यामध्ये खूप वाहवाही असते. आपण आपल्या चॅनल थ्रू हमेशा सांगत असतो की शेअर मार्केटमध्ये अशा गोष्टी शक्य नाहीत. स्वतः शिका. स्वतःच्या शिकण्यातनं पैसा लॉस झालेला कधीही बेटर, नॉलेज तरी दे. परंतु चोराच्या हातात देऊन लॉस करून घेणं किंवा चोराच्या हातात देऊन बोंबलत बसायची पाळी येणं हे खूप वाईट आहे. शेअर मार्केटमध्ये एवढे मोठे स्कॅम होतात दरवर्षी. मी नावं सांगणार नाही, हे तुम्हाला माहिती, तुम्ही काय डोळं झाकून बसलेलं नाहीत. दरवर्षी स्कॅम होतात, दर 6 महिन्याला स्कॅम होतात. तुम्ही करता काय? दिसून आंधळेपणाचा सोंग का आणताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे सर्व की एवढे सारे स्कॅम होत आहे, शक्य नाही, मग तरीही तुम्ही विषयाची का परीक्षा घेताय? शेअर बाजाराला फक्त काही लोक बदनाम करण्याचं काम करायला लागलेत, कारण की शेअर मार्केटमध्ये फसले जाणारे हे सर्वसामान्य आणि लालची लोक आहेत. लक्षात ठेवा. 25% मंथली रिटर्न देतो, 25% 2 महिन्याला रिटर्न देतो, असं शक्य नाही. लक्षात ठेवा. शेअर मार्केटमध्ये छोट्या पैशातनं छोटे पैसे अमाऊंट कमवू शकतो, परंतु मोठ्या अमाऊंटवर कमवण्यासाठी त्याला मार्केटमध्ये 10-20 वर्षाचं डोकं लागतं. पाठीमागाल्याच काळात बाप ऑफ चार्ट, काल परवा सीबीन आपल्या महाराष्ट्रातल्या सगळं न्यूज चॅनलला दाखवत होते, त्यांच्यावर धाड टाकली. काय सांगितले? फ्रॉड म्हणून डायरेक्ट शब्द वापरलाय, फ्रॉड. तरीही मला तर सगळ्यात विशेष या गोष्टीच वाटतं की ज्या लोकांचं चॅनलने वाहवाही केली, अशा चॅनलवर का कारवाई होत नाही? प्रमोट कोणी केलं? चॅनलनं केलं. का चॅनलवर कारवाई होत नाही? परंतु सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे यात फसले जाणारे फक्त आणि फक्त लालची लोक आहे. सर्वसामान्य माणूस फसत नाही. लक्षात घ्या. हा शेगावचा स्कॅम झालेला आहे. कितीतरी लोक अडकलेले आहेत. कितीतरी लोकांच्या लग्नाचे पैसे, याचे त्याचे पैसे दिलेले. लक्षात ठेवा. मी सर्वांना एक रिक्वेस्ट करू इच्छितो की ज्यांनाही शेअर मार्केटमध्ये काम करायचे त्यांना स्वतः शिका. ह्या भामट्याच्या त्या भामट्याच्या कुणाच्याही नादी लागू नका. स्वतः शिका, स्वतः कमवण्याचा प्रयत्न करा. मी म्हणतो तुम्हाला इंट्राडे जमणार नाही, नका जमू द्या. स्वतः चांगले स्टॉक निवडा. येणाऱ्या काळात ज्या कंपन्याची तुम्हाला, आम्हाला, जगाला गरज आहे असे स्टॉक वाढणार आहेत. लक्षात ठेवा. आज एक्झाम्पल सांगतो. तुम्ही एखाद्या बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताल, त्या बँकेवर तुमचा विश्वास आहे. समजा तुम्ही SBI मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, त्या बँकेवर विश्वास आहे म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता SBI मध्ये. जर उद्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि SBIच बंद पडली तर तुमचे पैसेही बुडणार आहेत. लक्षात ठेवा. परंतु बँकनं ग्रोथ केली, तुमचे शेअर्सही ग्रोथ करणार आहे. परंतु तुम्ही 10-20 वर्षाचे किंवा तुम्ही जे काय म्हणायचे SIP करता किंवा एखादी LIC करता किंवा अजून काय करता, जे 10-10, 5-5 वर्ष इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांचे रिटर्न्स बघा चांगल्या शेअरशी कम्पेअर करून, निफ्टी 50 मधल्या. नाही तुम्हाला काय जमत सर, खूप सारे चांगले लोक आहेत जे की तुम्हाला नॉलेज देतील, सांगतील. मी तर म्हणाल शेअर बाजारात काम करत असताना स्वतःला येत असेल, स्वतःचे डोळे उघडे असतील तर शेअर मार्केटमध्ये काम करा. याच्या त्याच्या जीवावर काम करताल
तुम्ही मार्केटमधून कधीच पैसा कमवू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ त्या लोकांसाठी बनवत आहे की समोर विहीर दिसत असताना सुद्धा उडी मारताय. आता मला स्कॅमची नावं घ्यायची नाहीत तरी घेतो मी. कोल्हापूरचा आहे, बार्शीचा आहे, पुण्यामधले कितीतरी रोज ऐकतोय मी. आता नगरमध्ये 2 झाले, तर नाशिकमध्ये तर किती झाले. तर एवढे सगळे तुम्ही न्यूज बघताय तरीही तुम्हाला कसा विश्वास पडतो? खरंच ह्या मी ज्या गोष्टी ऐकतोय किंवा ज्या ऐकलेल्या आहेत की दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. खरोखरच आहे. या जगामध्ये खऱ्याला व्हॅल्यू नसून फ्रॉडलाच व्हॅल्यू आहे. जी लोक आवची बाव किंवा गप्पा मारतात त्यांच्याच मागं लोक पळतात. म्हणून लक्षात ठेवा, ज्या माणसाला शेअर बाजारात पैसा कमवायचा असेल त्यांना काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला असं वाटत असेल की कुणी मला न शिकता पैसा देईल सर, अशक्य गोष्ट आहे, केवळ अशक्य. आम्हीही असल्यास खूप सारी स्कॅममध्ये फसलेलो आहेत. म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगतो. आणि प्रत्येक वेळी आपल्या चॅनलला मी एकच सांगण्याचा प्रयत्न करतो, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही पैसा कमवू देऊ शकत नाही. स्वतः शिका आणि कमवा, नाहीतर असे कितीतरी कोकाटे येतील, फटे येतील आणि असाच तुम्हाला चुना लावून जातील आणि तुम्ही फक्त बघत बसताल. आणि इंडियन प्रोव्हिजनमध्ये अशा काही गोष्टी सुद्धा नाहीत की त्यांना काय होईल, डिफॉल्ट करतील. काय झालं आता, परवाचा स्कॅम झाला, 12 कोटीचा CBनं फाईन मारला. फाईन नाही दिला काय करतील जास्तीत जास्त, पॅन कार्ड डिफॉल्ट करतील. 12 कोटी तर घेतले तुमच्याकडून. 1000% देतो कमवून 10,000% देतो. शक्य आहेत का या गोष्टी? आहेत शक्य. कुणाला? ज्या माणसाला वैयक्तिक नॉलेज आहे. लक्षात ठेवा. आणि शेअर बाजारामध्ये मी तर 2015-14 पासून बघतो, हे जे काय म्हणायचं, ह्या पावसाळ्यातल्या छत्र्या फक्त कोरोनामध्ये उगवलेल्या आहेत. त्याच्या आधी मी वैयक्तिक स्वतः दिल्लीला बघितले, इकडल्याच लोक मार्केटमध्ये होते. दिल्ली, राजस्थान, भोपाळ, खूप दिवसापासून लोक मार्केटमध्ये. महाराष्ट्रामधली मी तर म्हणेन सगळे लोक आलेले महाराष्ट्रातले ह्या कोरोनामध्ये आलेले. म्हणून मार्केटमध्ये शिकत असताना स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा. कुणावर भरोसा ठेवू नका. आज स्वतःच्या आईवडिलावरती भरोसा लोक ठेवत नाहीत आणि तुम्ही दुसऱ्यावरती कसा भरोसा ठेवताय मला सगळ्यात विशेष वाटतं आणि दुःखही वाटतं. परंतु आपण काही करू शकत नाहीत, कारण की आता ज्याचं मरण आलेलं असतं तो जातोच, त्याला काय करणार आहे. परंतु मी रिक्वेस्टफुली प्रत्येकाला सांगू इच्छितो की स्वतः चांगले स्टॉक निवडा, अभ्यास करा. तुम्हाला फुकट काय भेटणार आहे? आज तुम्ही जोही जॉब करत असाल, 10,000, 15,000, 25,000, 30 लाख, 35 लाख, तोही त्याच्यासाठी तुम्ही तुमचं जीवन खर्ची घातलेलं आहे, तेव्हा तुम्हाला तो जॉब भेटलेला आहे. एखादा BSc करून एखाद्याला जॉब भेटला असेल सर, तुम्ही पहिलीपासनं ते ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊस तर तुमचे 21-22 वर्ष वया घातले, तेव्हा तुम्हाला 15-20 हजाराचा किंवा 50 हजाराचा जॉब भेटला. आणि शेअर मार्केटमध्ये काय डोक्याला त्याचं मचं मार्केटचं माहिती नसताना तुम्ही 50,000 दिवसाला कमवण्याची अपेक्षा ठेवतात, म्हणजे हे फक्त आणि फक्त अंध असण्याचं लक्षण आहे. ज्याबद्दल तुम्हाला माहीत नाही, माहीत नाही, आणि तिथनं तुम्ही 50,000ची अपेक्षा ठेवतात. आणि जिथं जीवन व्यस्त घेतलंय, जिथं शिक्षणासाठी जीवन आयुष्य खर्ची घातलं 21 वर्ष वयाची, आणि तिथनं तुम्ही 15-20,000 50,000ची अपेक्षा करतात. आणि ज्याच्या शब्दाबद्दल तुम्हाला शब्द माहीत नाही त्याच्याकडनं दिवसाला 50,000ची अपेक्षा ठेवतात. हे फक्त आणि फक्त अंधतेचं लक्षण आहे. कुणाला राग येत असेल सर, हा राग माझ्या स्वार्थासाठी नाही. मी हमेशा तुम्हाला सांगतो, वैयक्तिक शिका, त्याशिवाय पैसा नाही. बाकी असे स्कॅम महाराष्ट्रात होत राहणार आहेत, भारतात होत राहणार, हे बंद होणार नाहीत. कारण की रोज 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 या मार्गे नाही, त्या मार्गे नाही, त्या या मार्गे नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गे तुम्हाला ते खिचणार आहेत आणि असेच तुमच्यासोबत फ्रॉड होत राहणार आहेत. जोपर्यंत तुम्ही वैयक्तिक स्वतः शिकत नाही तोपर्यंत. यासाठी असल्या स्कॅमपासून वाचण्यासाठी सर, तुम्हाला नसल मार्केट जमत करू नका. तुम्ही तुमचे पैसे LICत ठेवा, भले 9 वर्षानं दप्पट होतील, परंतु स्वतःच्या जीवनात कमवलेले पैसे कधीही वेस्ट घालू नका. मला जेव्हा मी न्यूजला बघितलं, लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, खूप वाईट वाटलं. परंतु कोणी काही करू शकत नाही. हे तुम्ही स्वतः गेलेला आहे, तो माणूस तुमच्या आलेला नाही. लक्षात ठेवा. असे जे स्कॅम होतात ना, हे आपण कोणाच तरी ऐकून गेलेलो असतो. आणि लक्षात ठेवा, कधीही कुणाला पैसे देऊ नका, अकाउंट हँडलिंगला देऊ नका. देताल तर फसाल. बाकी तुमची इच्छा, तुम्ही स्वतः शिकलेले म्हणूनच असे स्कॅमला बळी पडायला लागलात. स्वतः शिका, शिकण्याचा प्रयत्न करा, नाहीतर असंच तुमच्यासोबत लाखो माणसासोबत घडल. आपसा जर तुमच्यातला मित्र कोणी करायला लागला तर त्याला समजून सांगा की असं काही नसतं.
एवढे सारे व्हिडिओ बघतो. मला सांगा, विष पेल्यानंतर मरतं हे काय म्हणायचं? काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे ना. मग पुण्यामध्ये विष पेलं काय न इकडं मुंबईमध्ये पेलं काय? मरणारच आहे सर. तसं नगरमध्ये झाला काय न बार्शीमध्ये झाला काय, तो स्कॅमच आहे सर. आणि उद्या कुठं अजून XYZ ठिकाणी चालू असेल तो स्कॅमच आहे. त्यामुळं विषयाची परीक्षा घेऊ नका, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. स्वतः शिका. शिकायचं नसेल तर मी आत्ताच सांगितलं आहे, ज्याला जगाला येणाऱ्या काळामध्ये रिक्वायरमेंट आहे अशा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. रिन्युएबल एनर्जी, इलेक्ट्रिकलमध्ये बघा, चांगले शेअर शोधून पहा. बाकी आपली इच्छा. मला एवढं सांगायचं होतं की असल्या स्कॅमपासून सावध राहा. बाकी तुमची इच्छा. धन्यवाद. आपल्या जर कोणी असेल या स्कॅमच्या एरियामधनं, नक्की तुमच्या कमेंट करा की हे स्कॅम कशामुळे होतात, लालची वृत्तीमुळे होतात का नाही होतात. धन्यवाद.